आपल्याकडे परत तोच बीटा फंक्शनचा एक PYQ आपल्याकडे अवेलेबल आहे M2साठी. PYQ काय आहे, n टाइम्स बीटा ऑफ m+1 and n इक्वल टू m टाइम्स बीटा ऑफ m and n+1. तर तुम्ही m आणि nच्या जागेवर x आणि y पण सबस्टिट्यूट करू शकता. तर आपला क्वेश्चन काही अशा प्रकारे बनतो जो मी खाली लिहिलेला आहे. आता एक बीटा फंक्शनचा जे एक्सपान्शन असते किंवा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे की बीटा ऑफ m+1 and n+1 इज गिवन बाय गामा ऑफ m+1 इंटू गामा ऑफ n+1 डिवायडेड बाय या दोघांची सम आणि त्याचा गामा. सो गामा ऑफ m+1 प्लस n+1. तर हा एक आपला बेसिक फॉर्म्युला आहे बीटा फंक्शनसाठी. आणि इथे आपण एक गामा फंक्शनची प्रॉपर्टी यूज करणार आहे. प्रॉपर्टी काय म्हणते की जर मी n+1चा गामा घेत आहे तर यामधला n बाहेर आला आणि एक बाय n बाहेर काढला आणि गिवन नंबरपेक्षा एक नंबर छोटा करून तिथे n आला. म्हणजे उदाहरण सांगायचं असलं तर गामा ऑफ 6 लिहायचा असेल मला तर हा 6 म्हणजे काय झाला 5+1. तर यामधला 5 बाहेर आलेला आहे आणि या आतमधल्या नंबरमधून आणखी मला एक नंबर कमी करायचा आहे. आतमध्ये 5+1 होता आणि त्यातला 1 कमी झाला तर 1 1 कॅन्सल. याला मी काय लिहू शकतो 5 टाइम्स गामा ऑफ 5. आणखी याला कमी करायचं असेल तर मी असं लिहू शकतो 5 तर ऑलरेडी माझ्याकडे आहे. त्या गामा 5ला मी काय लिहिणार 4+1. तर जेव्हा आपण 4+1 लिहिला तर यातला 4 बाहेर निघाला. 5 तर ऑलरेडी होता 4 बाहेर आलेला आहे आणि जो बाहेर आल्यानंतर तिथून काय होणार आहे 1 कमी होईल. तर +1 -1 कॅन्सल. तर मला भेटला 5 टाइम्स 4 टाइम्स गामा ऑफ 4. तर तुम्हाला आयडिया आली असेल की गामाची प्रॉपर्टी काय आहे की जर मी आतमधल्या फंक्शनला नंबर +1 लिहिला तर तो नंबर बाहेर येतो आणि आतमधल्या नंबरमधून एक नंबर कमी होतो. ही प्रॉपर्टी आता आपण यूज करणार आहे हा क्वेश्चन सॉल्व करायला. सॉल्व करू. ठीक आहे. तर आपण घेत आहे परत एक लेफ्ट हँड साईड घ्या किंवा राईट हँड साईड घ्या. चला आपण लेफ्ट हँड साईड घेऊ. चलो LHS इज इक्वल्स टू n टाइम्स बीटा ऑफ m+1 अँड n. ठीक आहे. मग इथे आपण बीटाची प्रॉपर्टी यूज करू आधी. तर n इज इक्वल्स टू हा झाला आपला गामा ऑफ m+1 आणि गामा ऑफ n डिवायडेड बाय दोघांची सम. सो m+n+1. ठीक आहे. तर आपण हे डिनॉमिनेटरला बिलकुल टच करणार नाही आहे. टच करायचं फक्त वरच्या नंबरला. आपली प्रॉपर्टी काय होती की जर एखाद्या नंबरमध्ये आपण काय केलं आहे 1 ॲड केला तर तो नंबर बाहेर येणार आहे. तर इथला m बाहेर आला आणि त्या गिवन नंबरमधनं एक कमी झाला. +1 ऑलरेडी होता त्यातला एक नंबर कमी झाला आणि हा गामा n आहे तसाच आहे डिवायडेड बाय गामा ऑफ m+n+1. ठीक आहे. मग आता बघा हा +1 -1 कॅन्सल. तर मला लेफ्ट हँड साईडला काय भेटलं आहे n इंटू m अँड गामा ऑफ m अँड गामा ऑफ n डिवायडेड बाय गामा ऑफ m+n+1. आता मी याला थोडं रिअरेंज करतो. रिअरेंज म्हणजे काय करायचं बेसिकली की हा जो माझा n आहे इथे याला मी इथून मूव करून या nच्या जवळ घेऊन येतो. त्याला जर मी तिथे मूव करून nच्या जवळ घेऊन गेलो तर माझं इक्वेशन कसं बनणार. माझं इक्वेशन बनेल की m टाइम्स गामा ऑफ m इंटू n टाइम्स गामा ऑफ n डिवायडेड बाय गामा ऑफ m+n+1. आता परत आपल्या फॉर्म्युल्याकडे जा. फॉर्म्युलामध्ये बघा खास गोष्ट काय आहे इथे जेव्हा आपण n+1 होतं तेव्हा n बाहेर निघाला आणि आतल्या नंबरमधून एक कमी झाला. हीच गोष्ट आपण रिव्हर्स पण करू शकतो की जर माझ्याकडे n आहे आणि त्याला मी nच्या गामाने मल्टिप्लाय केलं तर आतमध्ये 1 वाढतो. तर मी या क्वेश्चनला या nने जेव्हा मी nला मल्टिप्लाय केलं या ठिकाणी इथे काय होणार या आतमधल्या nमध्ये आणखी एक व्हॅल्यू वाढणार. तर दिस इज इक्वल्स टू m टाइम्स गामा ऑफ m आणि आतमध्ये एक नंबर वाढला तर हा झाला n+1 आणि आणि आपण म्हणणार आहे गामा ऑफ गामा आहे तो रूट नाही आहे. ठीक आहे. m+n+1. बस एवढं सिम्पलचा क्वेश्चन आहे. कारण की ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कशाची आहे आपली दिस इज इक्वल्स टू हा m तर कॉन्स्टंट आहे आणि हा बीटा आहे कशाचा m आणि n+1चा. देअरफॉर LHS इक्वल्स टू
RHS हेन्स प्रूव्ड. हा आपला सेकंड अटेम्प्ट ज्याच्यामध्ये आपण यूज केली आहे प्रॉपर्टी ऑफ गामा फंक्शन टू प्रूव्ह दॅट n टाइम्स बीटा ऑफ m+1 and n इक्वल्स टू m टाइम्स बीटा ऑफ m and n+1.